दर्जेदार खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू का म्हणून मी म्हणतो या खेळाडूला, कारण या खेळाडूकडे खूप टॅलेंट हसून भरलंय. तर जयेश लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हा. आपल्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत एक जांभूळचं रोपट. चला निर्णय काय आहे नानू? यस, बॅटिंग स्वीकारली. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. रॉकी ग्रुप टेंबी कोडावे टीम. रेयांश आपण इथूनच उतरा लगेच. थँक्यू. कॅमेरामॅन चला प्लीज 2 बॅटर येऊ द्या. थोडी घाई करा प्लीज, नम्र विनंती असेल. चला जय हनुमान चिखलपाडा, जय महाराष्ट्र चिखलपाडा, माफ करा. चला प्लीज थोडीशी घाई करा, कारण आपल्याला अंधार पडायच्या अगोदर हा सामना संपवायचा आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तर एका बाजूने आपण बघतोय रॉकी ग्रुप या संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. चला प्लीज चिखलपाडा संघ. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कॉम्बो करण्यासाठी लीड अँड एक्सपर्ट. पहिले 3 षटका जरूर आम्ही करू. लीड आणि एक्सपर्टला आहेत मनोजी पाटील. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी जणांना माहिती असतं लीड अँड एक्सपर्ट, आणि हेच आपण आतापासूनच सुरुवात करूया, म्हणजे अपकमिंग यंग टॅलेंटला सुद्धा ते धडे गिरवता येतील. अगदी बरोबर बोललात. आणि प्रेक्षकांना सुद्धा याच समालोचकांची मजा येते, कारण जेव्हा आपण एकमेकांना प्रश्न विचारू किंवा या खेळाडूंबद्दल आपण प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवू, तेव्हा खेळाडूंच्या जोडीला प्रेक्षकांच्या सुद्धा चांगल्या कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने आपण पाहतात की 2 समालोचक असतील तर तुम्हाला एक इनिंगचा विचार केला जातो. 3 समालोचक असतील तर रोटेशन चांगलं होतं, हे आपण विसरून चालणार नाही. हेलिकॉप्टर शॉट सॉफ्ट डिसमिसल होतील का? आणि ह्या वेळेला कोणती चुकी करत नाहीयेत मिस्टर अजय पाटील. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत मनोजी, ज्या पद्धतीने झेल टिपला ना अजयने, एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याच वेळेला मी अजयला पाहिलंय बाउंड्री लाईन टच असताना त्याने भरपूर झेल टिपलेले आहेत आपल्या करिअरमध्ये, आणि त्यामध्ये हा कार्बन कमाल कॅच. काय म्हणतील या झेलबद्दल? अगदी योग्यतेने तुम्ही मार्गदर्शन केलं. कार्बन कमाल कॅच म्हटलं आणि खरोखरच चांगला क्षेत्ररक्षक आहे, कारण सगळ्यांना हे जमत नाही. याआधी आपण बघितलं एनसीसी सपाळेकडून एक चूक झाली, एक चेंडूवर 1 धाव होती, तिथे चौकार गेला आणि त्या संघाला पराभूत व्हावं लागलं.
तर हे तुम्ही छोटे छोटे गोष्टी असतात या खूप मायने राखतात. इथे सुरेख झेल घेतला, सलामीच्या फलंदाजाला माघारी धाडलंय. इथे तुम्ही पूर्णपणे दडपण आणलंय फलंदाजी करणाऱ्या संघावर. हो, निश्चित स्वरूपात. जय हनुमान मायकोप टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी असेल तर आपण मंगलदाजी गरज साहेब यांच्याशी संपर्क साधा. एनसीसी सफाळे यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त त्या क्षेत्रामध्ये आलाय अजय. इथे मात्र आपण पाहतात वॉट ऑफ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग, काय प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन. आकाश गावड त्या ठिकाणी येत आणि फेकी करेपर्यंत बॅकअप चांगला मिळाला होता. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत, परंतु अजयच्या या जिद्दीला सलाम असेल. शिवशक्ती उसरणे टीमचे कॅप्टन गौरव, आपण मंगलदाजी गरज साहेब यांच्याशी संपर्क साधा. एनसीसी सफाळी जय हनुमान मायकोफ आणि सेफ आहे. ज्या पद्धतीने त्याने उंच उडी मारली याला म्हणतात मनोज पाटील टायमिंग जंप. आणि जबरदस्त यावेळेला काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. अगदी बरोबर बोललात, कारण त्याने बघितलं चेंडू माझ्या डोक्याच्या वरून जात आहे, त्यावेळेला शेवटच्या क्षणाला उडी मारली आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. नक्कीच 6 धावा लिहिल्या होत्या या चेंडूवर, परंतु त्याच्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे या 4 धावा वाचलेल्या आहेत. या वेळेला ऑन साईडला आता मात्र पाहतोय, आता कोणताही क्षेत्ररक्षक या चेंडूला रोखू शकणार नाहीयेत. नवनाथची ही ताकद आणि नजाकत. नवनाथ बॅटला चेक करतोय, कारण मिस टायमिंग झाला होता तरी सुद्धा चेंडू कसा क्लिअर झाला. नशिबाची साथ मिळाली. मी तर म्हणेन षटकार, चांगला पॉवरफुल हिट. 6 या षटकाराने संघाची धावसंख्या जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमची 8 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. मॅच बॉल आलेला आहे. रेयांश त्या ठिकाणी गोलंदाजी करताना स्वतः भूपेश पाटील अर्थातच रॉकी दादा थांबले. त्यांनी सांगितलं धनाजी मात्र या ठिकाणी धनंजय जरूर येतोय तर आपण बसावं. प्लेइंग 11 मध्ये त्याची जागा ही पक्की आहे. हे सेन्सेशनल झालं आणि एक सेन्सिबल व्यक्तिमत्व म्हणून मॅच्युरिटी. त्यांनी संघ हिताचा विचार केला सर. चांगला फटका होता. 1 रन मिळेल. प्रथमेशला मात्र यावेळेला संधी दिली गेली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 रन्सवर जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स. अपकमिंग यंग टॅलेंटला कसं स्थान द्यावं हे भूपेश पाटील रॉकी दादा जाणतायत. सलाम असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. गोलंदाज रेयांश पाटील. चांगला बॉल होता. ह्या वेळेला वेगवान आणि यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत कामेश पाटीलच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती अखेर. संघाची धावसंख्या जय महाराष्ट्र चिखलपाडा 9. कसं वाटलं आज मनोजी पाटील संपूर्ण दिवसामध्ये? मंगलदाची गरज असतील जे नेहमीच तुम्हाला इन्व्हाइट करतात. 43 जणांची जी आपण पाहतात माझे खेळाडू आहेत ते सुद्धा इन्व्हाइट करतात तुम्हाला. तर आजच्या दिवसाचा कसा एकंदरीत सखोल तुम्हाला अनुभव आला? नक्कीच स्पर्धा तर खूप मोठी आहे आणि दिग्गज समालोचक आहेत, त्यांच्या समवेत काम करायची संधी मिळते वारंवार, ते सुद्धा आमचं भाग्य आहे. आणि माकणे गावाबद्दल बोलायचं झालं, या 43 माझी खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर ते मला परक असं समजतच नाहीत. आपला घरचा माणूस आपल्या घरच्या माणसाला बोलवायचं हे त्यांचं ते कर्तव्य समजतात आणि ते मला आवर्जून इथे बोलवतात. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे कमीच आभार आहेत आणि खूप उपकार आहेत त्यांच्या आमच्यावर सुद्धा. आणि एका अगरीब मुलाला, आपल्या समाजातील मुलाला स्थान देतात, तेच त्यांचं खूप मोठेपण आहे. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतात चांगलं वर्णन केलंय माकणे गावाबद्दल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. 6 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर गोलंदाज या वेळेला पार्थ गावड. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग सँकीची पाहायला मिळते. संकेश गावड पुढे सरसावत असताना मिडॉनला 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पार्थ गावड. चला सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. बॅड लाईटची अपील स्वीकारली जाणार नाही. त्यासाठी वारंवार आम्ही सूचना का करतोय त्याचंच कारण. चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. राहुल पाटील पुढे सरसावेल. धनंजय पुढे सरसावत असताना आणि बॅकअपसाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल रेयांश. आणि पाहता पाहता हार्दिकच्या बॅटमधून 2 धावा. चांगली रणनीती आतापर्यंत मनोजी पाटील जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमच्या माध्यमातून त्यांना माहिती आहे या एंडने जेव्हा आपण बॅटिंग करतो त्यावेळेला षटकार ऑटोमॅटिकली बाहेर जाताना बॉल पाहायला मिळतात आणि त्या एंडने जेव्हा बॅटिंग करतो त्यावेळेला आपण पाहतायत की सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं.
अगदी बरोबर. तेव्हाच ते सिंगल डबलला प्राधान्य देतात, कारण या एंडने त्याने चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला, एक षटकार सुद्धा आला, परंतु त्या एंडने जेव्हा हवा पूर्णपणे विरोधात आहे त्यामुळे मोठे फटके जाणार नाहीत, अशा वेळेला ते सिंगल डबलला प्राधान्य देतात आणि हे बुद्धिबद्धीचं क्रिकेट खेळताना दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतात. हो, ऑब्विसली ह्या वेळेला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न उशीर करताय धनंजय फेकी करण्यासाठी, कारण सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला खूप हुशारीने फिल्डिंग करावी लागते. विदिन सेकंदामध्ये जेव्हा बॉल येतो पापणी लवते मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. अशा वेळेला तुम्हाला शार्प राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन, एक विकेट लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहू शकलात. फलंदाज मिस्टर जयेश गरत, पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकला, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. पार्थ गावड हे नाव चर्चेत राहिले, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याचा जो अँगल आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम, जो नॅचरल जो आपण पाहू शकता त्या बाउन्स आहे आणि नॅचरल जे जेव्हा कानाच्या कोपऱ्यापासून तुमचा हात गोल फिरतो त्यावेळेला तुम्हाला नॅचरल गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. 13 रन, एक विकेट 4 बॉलच्या समाप्तीनंतर. पार्थ, चांगला बॉल पार्थचा ह्या वेळेला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पार्थ गावडसाठी ही खेळपट्टी नवीन नाहीये, कारण SPLच्या माध्यमातून याच गोलंदाजाने चांगली आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली होती. ते सातत्य आणि तोच परफॉर्मन्स, तोच क्लास, मॅग्निफिसंट बॉलिंग. 13 वर थांबली गेले धावसंख्या. यावेळेला ऑन साईडला खेळले गेले. अखेरकार दबावाखाली हा स्ट्रोक खेळलाय की काय नानूने, आणि आकाश कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद. आकाश गावड फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. 2 षटकांचा मनोजी पाटील खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटक त्यांनी 8 मिनिटात हाताळलेत. हे सुद्धा खूप वर्णन करावं असं वाटेल, कारण वेळेच्या बाबतीमध्ये ते जरूर सहकार्य करतायत. तर आता इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये तुमच्या मतानुसार किती धावा यायला हवेत? त्याच्या आधी सर एक सांगेल, तुम्ही म्हटलं होतं की 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बोललो 9 चेंडू 13 धावा होत्या, तेव्हा की त्या एंडने धावा येत नाही तर सिंगल डबलला प्राधान्य देतात दोन्ही फलंदाज, परंतु नानूने ती चूक केली आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात लगातार 3 चेंडू निर्धाव खेळला आणि स्वतःचा विकेट सुद्धा त्याने फेकला इथे. तर ह्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी आता 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या खूपच कमी आहे. लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला मिळते, परंतु इथून मात्र मोठे फटके खेळावेच लागतील त्यांना, अन्यथा माघारी जावं लागेल. यस, ॲब्सोल्युटली राईट आन्सर. मनोजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकतायत कॉमेंट्री बॉक्स मधून. या वेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु रेयांश पाटील चुकी करणार नाहीये. काय झेल टिपला गेला अतिशय चांगल्या पद्धतीने. चला, सेलिब्रेशन करू नका. जो काही आनंद आहे तो मात्र तुम्ही नंतर साजरा करा, कारण वेळ नाही आपल्याकडे. तर घड्याळात वाजले जवळजवळ आपण पाहताय 6:02. घड्याळाकडे लक्ष लागतं जेव्हा 5:45-6 वाजता, तेव्हा 6:36 हा इम्पॉर्टंट टाइम पाहायला मिळतो. स्वप्नील, रिप्ले पहा आपण ऑन स्क्रीनवर. हार्दिक या वेळेला जरूर थोडेसे शरीरापासून दूर खेळले होते. फोरआर्मचा चांगला वापर केला, मनगडाचा वापर केला आणि 10x हे सिम्बॉल जे आहे शेवटच्या क्षणापर्यंत रेयांच्या हातापर्यंत, चेंडू जाईपर्यंत, हातात जाईपर्यंत या वेळेला तो फॉलो केला गेला. क्या बात आहे, जबरदस्त. 2 आमचे कॅमेरामॅन हार्दिक आरेकर आणि राज निजाई चर्चेत राहिलेत. हे सुद्धा गौरव पाटील हे आम्हाला संपूर्ण छायाचित्र दर्शवतात. ते स्वतः प्रोप्रायटर आहेत. एक मनमिळाव स्वभाव आणि ऍडजस्टमेंट काय असते हे गौरव पाटील यांनी दाखवून दिले गेले. चांगला बॉल, बॅटची एज. फलंदाज स्वप्नील जसा आला तसाच त्या पावलांवरती खेळाडू कक्षेच्या मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. कामेश पाटीलने कोणतीही चुकी केली नाही. जबरदस्त. प्रथमेश गेल्या मॅच मध्ये महाग ठरला, परंतु त्याच्यावर विश्वास दाखवला रेयांशने ऍज अ कॅप्टन की प्रथमेशला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणू. 2 बॉलवर 2 विकेट. प्रथमेश इज ऑन अ हॅट्रिक. काय म्हणतील प्रथमेश यांच्या गोलंदाजीबद्दल? खरोखरच अपकमिंग यंग टॅलेंट आहे, कारण त्याच्या वयानुसार वाटत नाही की तो परिपक्व असेल, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय खरोखरच एखाद्या जुन्या जाणत्या खेळाडूला लाजवेल अशा पद्धतीची गोलंदाजी करताना, आणि ज्या पद्धतीने त्याने कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवतोय. नक्कीच येणारे 4-5 वर्षामध्ये या खेळाडूचं नाव या सफाळ्या विभागामध्ये टॉपला असेल. क्या बात आहे. निश्चित स्वरूपात आपण भविष्यवाणी तर जरूर केले. प्रथमेशला डाऊन द अर्थ राहून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पाय जमिनीवर ठेवा, क्रिकेटचा सन्मान करा, सिनियर खेळाडूंचा आदर करा, आणि मी आहे म्हणून संघ आहे हे मात्र डिक्शनरी मधून डिलीट करा. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा तुम्ही सांगतील तेव्हा तुमचं क्रिकेट पहा किती उंचावेल. संघाची धावसंख्या 13, 4 विकेट्स. विंकुश मात्रे न्यू बॅटर.
तर बॅटर बाद झाल्यानंतर थोडंसं वॉर्मअप करत या, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही. 13 रन 4 विकेट्स. गोलंदाज सज्ज. इज ऑन हॅट्रिक. अप्रतिम ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आकाश गावड पुढे सरसावतात, फार वेगाने येत आहेत. इथून मात्र थोडेसे फंबल झाले. 2 धावा तर अर्जित केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तिसऱ्या बॉलवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 लॉस ऑफ 4 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ जय महाराष्ट्र चिखलपाडा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. हा चांगला निर्णय होता, परंतु पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबवल्या. त्या पार्थ गावडने काय गोलंदाजी केले, आपल्या बोटांतील जादू दाखवली, विलक्षण कामगिरी केली. 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. 2 फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. दोघांना अनिलगन देत आहेत, अजय आणि रेयांश. परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम चौकार विंकुश मात्रेच्या बॅटमधून. 4 निर्णायक क्षणाला हा अप्रतिम खणखणीत चौकार. चौकार बाउन्स मिळाला, कारण खेळपट्टी ही आउटफील्ड आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने हे मैदानाची आउटफील्ड खूप टणक आहे आणि त्यामुळे चेंडू बाउन्स झाल्यानंतर डिरेक्ट चेंडू फिल्डरला बीट करत चौकारासाठी येतो. इथून फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित खेळू शकले नाहीत फिल्डर. जीवाची आकांक्षा करताय सूरज भोईर. सेफ झोन मध्ये आहे. धनंजय पुढे सरसावतील. 2 धावा तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. आणि इथून मात्र खराब धनंजयची फेकी. धाव आबादुबीचा खेळ आता लक्षात येईल. भाग मिल्का भाग, भागने की जरूरत. परंतु इथे आपण पाहतायत 3 रन्स आणि या 3 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहतो क्रिकेटला अनुसरून कधी कधी तुम्ही जे फुल टी शर्ट सुद्धा परिधान करता, त्यावेळेला त्याचा सुद्धा कुठेतरी अभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचंच कारण धनंजय सॉफ्ट फेकी केली होती, सॉफ्ट थ्रो केला होता, परंतु चेंडूने उसे घेतली. 3 धावा मिळाल्या. या 3 धावा सुद्धा या सिच्युएशन मध्ये संध्याकाळच्या सत्रात दमट वातावरणामध्ये तुम्हाला महाग ठरू शकतात. 1-1 रन्स खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. संघाची धावसंख्या 22. आता शेवटचा बॉल आहे, लगेच फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम कोणताही नो एक्सक्यूज. हा बॉल झाल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरतील, याची दखल घ्या. चांगला चेंडू, शेवटचा बॉल अप्रतिम हाताळला गेला. अंडरआर्म फेकी केली जाते. इथे विकेट मिळेल. यस, आउट. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 रनची आवश्यकता रॉकी ग्रुप टेंबे खोडावे या टीम समोर. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम आपण लगेच उतरताय. थँक्यू व्हेरी मच. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. नवीन बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. 23 रन मैदानाच्या आतमध्ये उतरतील. तोपर्यंत या आपण डीजे कॅन्डी यांना आपण ऐकणार आहोत. जरी ते इथे असले तरी त्यांचं मन मात्र चंदनसारच्या मैदानात लागलंय, कारण मनोज मन्या त्यांच्या टीम मधून एक अतिशय हरवणारे खेळाडू ओपन टीम मधून खेळतोय. सूर्यनारायण देव अप्रतिम चांगलं आपण पाहतायत. हार्दिक आरेकर हे कॅप्चर करतायत. मनोजी पाटील यांचं स्वागत सन्मान या आपण करूया. बहाडोलीचा गोड आवाज, जसे जांभूळ गोड लागतं तसा त्यांचा आवाज सुद्धा गोड आपल्याला पाहायला मिळतो. आणि अध्यक्ष श्यामकांत तरे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. आज चांगला अमूल्य वेळ दिला. जरी त्यांच्या घरामध्ये लग्न सराई ही जवळ येत आहे तरी सुद्धा त्यांनी सांगितलं मंगलदास घरत यांना की मी आपल्या स्पर्धेसाठी 1 दिवस डेफिनेटली देईन. आमची जी मात्र धावपळ आहे ती 1 दिवस बाजूला ठेवेन, कारण नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. चला बॅटर, चला 2 घाई करा. 2 बॅटर जरा घाई करा. श्यामकांत तरे साहेब यांच्या शुभ हस्ते बहाडोलीचा बुलंद आवाज, सडेतोड उत्तर देण्यासाठी ओळखले जाणारे समालोचक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टिट फॉर टॅट आणि अतिशय चांगला गोड आवाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो या मैदानात. चला घाई करा. 2 फलंदाज, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर वाजलेले आहेत 6:09. 18 बॉल आणि 23 रन. मॅच फार महत्वाची मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल. तर वेलकम मनोजी पाटील या पण 3 षटकांसाठी आवाज लीड करतील. आमचे साथी समालोचक जवळचे मित्र या पण मनोजी पाटील. धन्यवाद सर. धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष समोर असेल.
18 चेंडू आणि 23 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कामेश आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सुरेख आणि अप्रतिम खेळ पहिल्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला. फक्त 22 धावा 18 चेंडूमध्ये लागल्या गेल्या, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, या फक्त म्हणून चालणार नाहीत. विजयासाठी 23 धावा अंतिम सामना असेल आजच्या दिवसातील. क्वालिफाय होण्यासाठी ही लढत आहे, त्यामुळे ह्या 22 धावा खूप काही सांगून जातील. 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष समोर असेल. या वेळेला आपण बघतोय उजव्या यष्टीच्या बाहेर पंच वळले आणि लगेच व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक अतिरिक्त धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 धाव. विजयासाठी 23 धावांचं लक्ष आहे सर, आणि पहिला चेंडू तुम्ही खराब चेंडू हाताळताय. संध्याकाळचं सत्र आहे जिथे धावा होणं थोडंसं कठीण आहे आणि तुम्ही अतिरिक्त धावा खर्च करतात, हे टाळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघितला. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय, तोपर्यंत एकच धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर हार्दिक गोलंदाज आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली हार्दिकने. या धावा रोखायच्या असतील तर काय करावं लागेल गोलंदाजांना? नक्कीच आता मास्टर माइंड गोलंदाज आहे हार्दिक विचार करत असेल कामेश पाटीलची विकेट लवकरात लवकर घ्यावी. आकाश गावड एक हरहुन्नरी खेळाडू आहे, अपकमिंग यंग टॅलेंट. या खेळाडूकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. या 2 फलंदाजांना लवकरात लवकर जर माघारी परतवलं तर कदाचित मॅच जिंकण्याचे चान्सेस. यावेळेला आपण बघतोय हवेमध्ये चेंडू आहे. माघारी धरण्यासाठी मात्र हा चेंडू होता आणि खरोखरच त्या चेंडूवर मात्र एक सोपा झेल घेतला गेलाय. इथे फलंदाज बाद होतोय. टर्निंग पॉइंट सामन्यामध्ये आलाय. चला थोडी घाई करा नवीन फलंदाज आपण मैदानात येताना, कारण अंधार पडायच्या अगोदर तुम्हाला खेळायचं आहे. नंतर बॅड लाईट तुम्हालाच प्रॉब्लेम देईल. तर इथे आपण बघितलं तर झेल सोपा घेतला जातोय. सुरेख कामगिरी करताना गोलंदाज हार्दिक आपल्याला बघायला मिळाला. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 या धावसंख्येवर पहिली विकेट मात्र जाताना आपल्याला बघायला मिळते. चेंडू क्रमांक आपण बघितले तर 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 2 हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. पहिला वाईड, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. चांगली कामगिरी करताना हार्दिक बघायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं मात्र खेळपट्टी नरम आपल्याला बघायला मिळते. मोठे फटके कदाचित येणं मुश्किल आहे, परंतु चांगले बॅटर मैदान कुठलंही असो हवेच्या विरोधात सुद्धा चौकार षटकार मारतात. त्यातलेच हे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. कामेश आणि रियांशने तर पहिल्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या पद्धतीच्या धावा तुम्हाला चोरून पूर्ण कराव्या लागतील, कारण तुम्ही या पद्धतीच्या धावा घेतील तेव्हा मध्ये एखाद चौकार षटकार आला तर मात्र तुम्ही जी धावगती आहे ती धावगती राखण्याचा प्रयत्न करताना बघायला मिळतील. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने तुम्ही चांगला उल्लेख केला की सिंगल डबलला महत्त्व दिल्यानंतर एखादा कुठेतरी गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते थोडंसं खचतं आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडूला तुम्ही पिक करू शकता. त्या बॉलला मात्र षटकाराच्या भाषेत परावर्तित करू शकता. आणि इथे विकेट मिळेल, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस बॉलवर कधी कधी विकेट मिळते आणि त्याचंच फॉर एक्झाम्पल पाहायला मिळालं. मिथुन उर्फ राजू त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगला चेंडू कॅरी केला, बाउंड्री लाईन टच, आणि इथे रेयांश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. चांगला फटका होता. मनोजी पाटील ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात गुडघ्यावर बॅलन्स करत. चला बॅटर लगेच आपण थोडंसं मैदानाच्या आतमध्ये धावत पळत सुरेश भोईर वॉर्मअप करत या. चला प्लीज टीम मीटिंग करू नका, थोडी नम्र विनंती आहे आपल्याला. फटका चांगला होता, चांगल्या फटक्याची निवड केली होती, परंतु थेट क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि क्षेत्ररक्षक सुद्धा कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीत. त्यातले क्षेत्ररक्षक होते आणि इथे जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा आणि 2 गडी बाद झालेत. हीच डोकेदुखी आहे रॉकी ग्रुपसाठी. आता खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहावं लागेल. कामेश आणि सूरजला चांगली फलंदाजी करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देण्याबरोबर एखादमध्ये चौकार षटकार मारावा लागेल. तुम्हाला संधी आहे यंगस्टार चषक माकडेच्या अंतिम 5 मध्ये जाण्याची. गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 4 धावा धावफलकावर हार्दिक. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुरेख फटका आहे. चेंडू सीमारेषा पार षटकार येतोय. 6 धावेनंतर आपण बघतोय काय जल्लोष होताना खेळाडू कक्षामध्ये बघायला मिळतोय. रॉकी ग्रुप चे पूर्ण सहकारी आहेत.
काही जबरदस्त मात्र फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते. रॉकी दादा आणि त्यांची पूर्ण टीम ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त आणि अप्रतिम असं व्यक्तिमत्व रॉकी ग्रुप चषकमध्ये आम्हाला सुद्धा एक दिवस संधी दिली होती, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि इथे आपण बघतोय बघा सूरजने ज्या पद्धतीने मात्र षटकार मारलाय. प्रमोद सरांनी उल्लेख केला होता की मागच्या 4-5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने खेळत होता सूरज, तीच फलंदाजी आज या मैदानावर आपल्याला बघायला मिळते सूरजकडून. 1 चेंडू आणि 6 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्याच चेंडूवर षटकार, तो सुद्धा खणखणीत बघायला मिळाला. हार्दिकला थोडंसं अंडर प्रेशर गोलंदाजी करण्यास भाग पाडले सूरजने. पुन्हा एकदा गोलंदाज इथे हलक्या हाताने सन्मान दिला. बघा यॉर्कर चेंडू होता, यॉर्कर चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव इथे पूर्ण केली गेली आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर पहिलं षटक इथे कंप्लीट होते. 2 बाद 11. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 11. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी आपण बघितलं तर 12 धावांचं लक्ष समोर असेल. 12 चेंडू 12 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्यात. पहिले 4 चेंडू काय जबरदस्त हाताळले होते. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. परंतु चला प्लीज नो टाइम वेस्ट. पंच आपणास वारंवार ताकीद देत आहेत तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाहीत. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला जर बॅड लाईटचा सामना करावा लागला तर मात्र प्रॉब्लेम उभे राहू शकतात. म्हणून मित्रांनो थोडी घाई करा. 12 चेंडू विजयासाठी 12 धावांचं लक्ष समोर आहे. रॉकी ग्रुप हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला जर 6 चेंडूंच्या समाप्तीखेर आपण तुलना केली दोन्ही संघांची तर मजबूत स्थितीमध्ये आहे सध्याच्या स्थितीला रॉकी ग्रुप. कारण 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा करायच्या आहेत. परंतु एका बाजूने आपण बघतोय जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आहे, गोलंदाज चांगले आहेत. जर इथे विकेट फॅक्टर हे खूप महत्वाचं आहे. इथे जर तुम्ही ह्या षटकामध्ये 1-2 गडी बाद केले तर मात्र नक्कीच या सामन्याला कलाटणी येईल. सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट निर्माण होईल, ट्विस्ट निर्माण होईल. परंतु इथून या षटकामध्ये 6 ते 8 धावा जरी आल्या तरी रॉकी ग्रुप हा संघ मात्र खुश असेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू खेळला जातोय. डॉट बॉलने मात्र या षटकाची सुरुवात झाली. सुरेख गोलंदाजी करताना राहुल आपल्याला बघायला मिळाला. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. विजयासाठी 11 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. 11 चेंडू विजयासाठी 12 धावा. राहुल गोलंदाज. यावेळेला सुरेख इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामधून उडाला होता चेंडू. परत अलगद झेलला गेलाय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. विकेट फॅक्टर हे खूप महत्वाचं आहे आणि तेच इथे साध्य करताना राहुल आपल्याला बघायला मिळाला. 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय उमेश गावड. दडपण तर आलं असेल उमेशवर सुद्धा, कारण चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 10 आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष समोर असेल. उमेश गावड समोर, आमच्या समोर स्टँड मध्ये बाईक आहे, तिची लाईट चालू आहे. जरा लाईट बंद करा प्लीज. नवनाथच्या समोर अगदी. आणि इथे आपण बघतोय थँक्यू 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू, विकेट निर्धाव आहेत. इथे राहुल चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय राहुल. समोर आहे उमेश नवीन फलंदाज. डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. एस्टनच्या वरून जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 3 चेंडू 3ही निर्धाव. 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. सामना दुहेरी वळणावर येऊन पोहोचलेला आहे. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ विजयाच्या दिशेने मात्र पुढे येताना आपल्याला बघायला मिळेल. सध्याच्या स्थितीला राहुल आणि फक्त राहुल या नावाचा जयघोष चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावांचं लक्ष समोर असेल. 8 मध्ये 11. काय सामना सुरू आहे. रफ अँड टफ असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावा, परंतु राहुलचं षटक सुरू झालं आणि सामन्याला पूर्णपणे कलाटणी आली. परंतु इथून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना करेल कामेशकडे क्षमता आहे. कामेशच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट टेकर गोलंदाज म्हणून राहुल पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये तब्बल 2 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केले. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 11 धावा. 7 चेंडूमध्ये 11 धावा. सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं होतं. इथे 12 चेंडू 12 धावांची गरज असताना सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं होतं, कारण संध्याकाळचं सत्र आहे. मैदानाच्या कोणत्याही अँगलने मात्र चेंडू क्लिअर होणार नाही हे खेळाडू जाणून आहेत, तरी सुद्धा मात्र मोठे फटके खेळण्याची चूक करतायत आणि 2 खेळाडू इथे झेल देऊन बाद झालेले आहेत. इथून मात्र आता दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाला एक मोठा फटका मारणं खूप गरजेचं आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांचं लक्ष समोर आहे. तर एका बाजूने राहुलचं मी कौतुक करेन. पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट डॉट, त्यानंतर परत डॉट, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर विकेट डॉट, असे 5 चेंडूमध्ये तब्बल 4 डॉट बॉल आणि 1 सिंगल आलेले आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. राहुल, सुरेख फटका आहे. इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय. जयेश सुरेख क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल, तोपर्यंत 2 धावा आल्यात. आता विजयासाठी 9 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. या 9 धावा रोखल्या जातील का, की ह्या 9 धावा पूर्ण केल्या जातील? येणारे 6 चेंडू आपल्याला नक्कीच दर्शवतील. चला प्लीज टीम मीटिंग करू नका. फक्त तुम्ही कोणता गोलंदाजी करेल त्याला काहीतरी कानमंत्र द्या आणि लगेच गोलंदाजी मार्कवर आणा, ही आपल्यास नम्र विनंती असेल, कारण अंधार होत चाललेला आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 9 धावा. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. तर उमेश स्ट्राईक एंडवर आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव ज्याच्या नावावर आहे आणि संकेश 2 धावा 1 चेंडूमध्ये ज्याने केल्यात तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर. सहा चेंडू आणि 9 धावा. अप्रतिम असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर जयेश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना 2 धावा आल्या आणि आता 6 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज जयेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडून. तर रॉकी ग्रुप कडून मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू इंटू द गॅप निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. 4 धावा येतात आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर इरादे पूर्णपणे स्पष्ट दिसत आहेत. आता शिल्लक आहे चेंडू 5 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 5 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. इथून सिंगल डबलला प्राधान्य देतील का, की इथून एक मोठा फटका खेळून रॉकी ग्रुप हा सामना फिनिश करेल, हे बघणं महत्वाचं असेल. कारण उमेश संयम होता. उमेशकडे 2 चेंडू खेळला होता, 1च धाव आली होती, परंतु दडपण न घेता शॉर्ट चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेर आला आणि लॉंग लेगच्या दिशेने खेळून चौकार मारलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर जयेशवर पूर्णपणे प्रेशर होतं ते जयेशवर ढकललेलं आहे. इथे गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. जयेश हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. 1च धाव मिळेल. विजयासाठी आता 4 चेंडू आणि 4 धावा. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. उत्कंठा वाढली असेल, हृदयाचे ठोके सुद्धा जोरजोरात पडत असतील, कारण 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. जसे खेळाडूंच्या हृदयाचे ठोके वाढतात तसे पंचांच्या सुद्धा हृदयाचे ठोके वाढतात, कारण 6:36 नंतर 1 तास मग वाट बघावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. काय चेंडू हाताळला गेला. सुरेख, कौतुक करावं लागेल. पूर्णपणे फोकस या सामन्यावर आहे. आतापर्यंत आपण बघतोय 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते या सामन्याचा आनंद घेतात त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. या यंगस्टर चषक मागणीच्या माध्यमातून हे पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आम्हाला सुद्धा इथे बोलण्याची संधी दिली. 1 दिवस आम्ही तुम्हाला दिला, त्याबद्दल खरोखरच मंगलदासजी गरज साहेब आणि श्यामकांतजी तरे साहेब असतील, पूर्ण टीम, आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय. जय हनुमान मायखोप
त्यानंतर NCC सफाळे, शिवशक्ती उसरणी, जय महाराष्ट्र चिखलपाडा. आपण प्लीज मंगलदाची गरज साहेब किंवा कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. इथून आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी धावा जर आपण बघितल्या तर 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. सामना रफ अँड टफ. आमचे दोन्ही 12वे खेळाडू आहेत. खरोखरच कॅमेरा त्यांच्यावर फिरवायला पाहिजे एकदा, कारण पूर्णपणे टेन्शन आणि फक्त टेन्शन दोघांच्या चेहऱ्यावर दिसतंय. हृदयाचे ठोके त्यांचे खरं तर खेळाडूंपेक्षा त्यांचे जास्त इथे धगधग वाढलेली आहे त्यांची. थोडी घाई करा मित्रांनो, कारण 2 चेंडू आहेत, 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय इथून सुरेख फटका आहे. 1 धाव तर पूर्ण केली गेली. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. असं वाटलं नव्हतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण निर्णायक षटक म्हणावं लागेल ते म्हणजेच षटक क्रमांक 2. काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या त्या राहुलने आणि 2 गडी बाद केले होते. त्यामुळेच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेलाय. प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो, पंच तुम्हाला वारंवार ताकीद देत आहेत. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. सर्व प्रेक्षकांना माझी नम्र विनंती असेल, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. रॉकी ग्रुपचा संघ आपल्याला बघायला मिळतो. स्टँडमध्ये पूर्णपणे कॅमेरा रॉकी दादा स्वतः उभे राहिलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा हा सामना बघवत नाहीये. कारण खरोखरच एखादा खेळाडू जेव्हा हा सामना बघतोय तेव्हा त्याची स्थिती काय होते. 1 चेंडू आणि 2 धावा, आणि तो सुद्धा सामना शेवटचा असेल, क्वालिफाय होणारा असेल तर आम्ही समजू शकतो. आम्ही सुद्धा खेळाडू आहोत. तर ती स्थिती मात्र खेळाडूंची झाली असेल. देवाच्या नावाचा जप चालू असेल या मैदानावर. 1 चेंडू विजयासाठी 2 धावा. रॉकी ग्रुप की जय महाराष्ट्र चिखलपाडा. या 1 चेंडू नंतर चित्र स्पष्ट होईल. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 2 धावा कराव्याच लागतील. यावेळेला सुरेख फटका आहे. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते का, परंतु नाही. इथे रॉकी ग्रुप मात्र सामना बरोबरीमध्ये सुटला. बघा शेवटचा सामना आणि तो सुद्धा टाय होतोय सामना, आणि कंपल्सरी चेस असल्या कारणाने इथे आपण बघतोय जय हनुमान चिखलपाडा, माफ करा, जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ मात्र अंतिम 5 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि रॉकी ग्रुप हार्ड लक, कारण आपण खूप चांगला खेळ खेळलात, या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ खेळला, प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकली आपल्या खेळाडूंनी. परंतु 1 धाव फक्त आपण, 1 धाव नाही तर सामना बरोबरीमध्ये आलेला आहे. परंतु नियम असा आहे की कंपल्सरी चेस करावा लागेल, त्यामुळे तुम्ही या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहात. हार्ड लक. नेक्स्ट इयरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील, आणि तुमच्या क्रिकेटमय आयुष्यासाठी आमच्याकडून आणि कॉमेंट्री बॉक्सकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर राहुल आपण यायचं आहे. 1 षटक हाताळलं, 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. आपण ठरतात या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचे मानकरी. राहुल.